अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला पितृपक्षामध्ये, आता पितृपक्ष संपत चाललाय, सगळ्यात शेवटी आता सर्वपित्री अमावस्या आहे। सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपण, त्या दिवशी रविवार आहे, त्या दिवशी आपण सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी कोणती सेवा करू शकतो, पितरांसाठी तिळ तर्पण कसं करायचं, त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। तिळ तर्पण हे प्रत्येक अमावस्याला करायला पाहिजे आपण। तिळ तर्पण साधं आणि सोपं तिळाचं तर्पण आहे ते प्रत्येक अमावस्याला करायला पाहिजे। आता पितृपंधन जी सर्वपित्री अमावस्या आहे त्याच्यामध्ये आपले सगळ्यांचे ज्ञात अज्ञात जे पितर असेल त्यांचं तर्पण करायचं, हवन करायचं। मग सगळ्यात पहिले आपण काय करायचं, पितृपंधनाचा जो सर्वपित्री अमावस्या आहे त्या दिवशी सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायचं, गोमित्र घ्यायचं। सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, घरामध्ये सगळीकडे गोमित्र टाकायचं। आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, हे टाकायचं, आंघोळ करून घ्यायची। भस्म लावा, साबण लावायची नाही। ते केल्यानंतर आपण फ्रेश होतो, ते झाल्यानंतर लगेच आपण तिळाचं तर्पण करायला बसायचं। आंघोळ केल्या महिला असेल पुरुष असेल दोघांनी पण केलं चालतं, तिळ तर्पणला प्रॉब्लेम नाही, करू शकता। दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं। तिळ तर्पण करायच्या वेळेस हातामध्ये एका लोटेमध्ये थोडं पाणी घ्या, थोडं तिळ घ्या। पहिले देवतांचं स्मरण करायचं, देवताला तिळ तर्पण अर्पण करायचे मधल्या बोटाने। देवतांचं तिळ तर्पण करा, नंतर ऋषींचं तिळ तर्पण करायचं आणि आपल्या सगळ्या पितरांसाठी तिळ तर्पण करायचं। सर्वभ्यो पितृभो स्वदा नाम स्वदा तर्पयामि। अंगठ्याने तिळ असेल, पाणी असेल ते अंगठ्याने टाकायचं। सर्वभ्यो पितृभ्यो स्वदा नम स्वदा तर्पयामि 3 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा। तुमचे ज्ञात अज्ञात जे पित्र असेल ते करायचं। या दिवशी जमलं तर ब्राह्मणाला घरी बोलून ब्राह्मणाच्या हातून तर्पण करून घ्या। हे फक्त हे जे तिळ तर्पण मी आपल्याला साधं जे सांगितले, साधं आहे, हे कशासाठी आहे, हे तुम्ही दर अमावस्याला करायला पाहिजे। दर अमावस्या, दिवाळीचा सण असेल तेव्हा, दर अमावस्याला आणि सर्वपित्री अमावस्या त्या दिवशी हे घरच्या घरी करायचं। आणि त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या दिवशी ब्राह्मणाला घरी बोलून सगळ्यांनी शिदा असेल, दान असेल, सप्तधान्य शिदा असेल, आपल्या घरी आपल्या पितरांचे फोटो ठेवायचे। फोटो ठेवल्यानंतर ज्यांना तिथी माहित नाही, ज्यांना काही माहित नाही, पितरांचे फोटो ठेवा, फोटोला हार घाला, फोटो समोर सप्तधान्य ठेवा, सप्तधान्य ठेवायचं। आणि नंतर त्यांना आपण नैवेद्य करायचा, वरण भात भाजी पोळी काय असेल, आपल्या पितरांना वरण भात भाजी पोळी नैवेद्य करायचा, तो नैवेद्य दाखवायचा। तिळाचं तर्पण करायचं, ब्राह्मणाला घरी बोलून त्यांचं पाद्यपूजन करा किंवा ब्राह्मणाच्या हातून आपण तिळ तर्पण करून घ्यायचं, संकल्प सोडून घ्यायचा, तिळ तर्पण करायचं। आणि आपले ज्ञात अज्ञात सगळे जे पित्र आहेत, सर्व पित्र त्यांच्यासाठी तर्पण करून घ्यायचं। ते झाल्यानंतर आपण एक ताट आहे, एक ताट काही जणांवर गच्चीवर ठेवता। दही भात असेल, दही भात पण त्या दिवशी गच्चीवर ठेवायचा। सर्वपित्री अमावस्या दिवशी दही भात गच्चीवर ठेवा। पिंपळाला जायचं, पिंपळाच्या झाडाला जायचं, तिथं आपण काय तिळ असेल, थोडं दही भात असेल ते पिंपळाजवळ थोडं ठेवायचं, कावळ्यांसाठी थोडं ठेवा। नदी असेल, पाणी असेल, तिथं पण दही भात असेल किंवा भात असेल नुसता, तो कावळ्यांना द्या। सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी नुसता भात कावळ्यांना द्यायचा। त्या दिवशी हवन करायचं। हवन कसं करायचं, गौरी आणायची, प्रत्येकाने शेणाची गौरी असते ती आणावी। ती आणल्यानंतर काय करायचं, हवन करायचं। हवन करताना काळे तीळ आणि शुद्ध तूप घ्यायचं। शुद्ध तूप घ्यायचं वाटीमध्ये, त्यात काळे तीळ टाकायचे, मिक्स करायचे। सगळ्यात पहिले आपण देवताचं स्मरण करायचं। सगळ्यात पहिले देवताचं स्मरण करून मग नंतर पितरांना स्मरण करायचं। हवन करताना छोटा हवनकुंड घ्या,
तूप घ्या, तेल घ्या, काही घ्या तुमच्या इच्छेनुसार, त्या थोडं काय तरी टाका आणि चमच्याने आपण सर्वभ्यो पितृभ्यो स्वदा नमः स्वदा तर्पे आम्ही म्हणायचं. स्वदा मंत्राचा 108 वेळा जप करायचा त्या दिवशी. सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी स्वदा मंत्राचा 108 वेळा जप करावा. जमलं तर आपण हे सगळं ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न करूया. ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न घेऊया. तरी पण मी आपल्याला सांगतो 108 वेळा स्वदा मंत्राचा जप करायचा, हवन करायचं. गौरी असेल शेणाची गौरी टाका, शुद्ध तूप असेल त्यात तीळ टाका आणि त्याचं हवन करायचं स्वदा मंत्र. नंतर पितृस्तुती, पितृअष्टक घ्या, पितृनमन घ्या, त्याचं पण हवन घ्यायचं. आणि पितृगायत्री मंत्र आहे तो त्या दिवशी म्हणून त्याचं पण हवन घ्यायचं. हे सगळं हवन झालं. हवन झाल्यानंतर आपल्या पितरांसमोर आपण जे शिदा ठेवला असेल, खूप जण ठेवतात, शिदा असेल, दक्षिणा असेल, ती ब्राह्मणाला द्यावी. खूप जण वर्ष श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मणाला आपण पितरांच्या नावाने सगळे देत असतो बा. सगळे जे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या देत असतो. तसंच तुम्ही पितरांच्या नावाने तुम्हाला जे दान दक्षिणा अन्नदान असेल तुम्ही त्या दिवशी करू शकता. खूप जण म्हणतात ना पितृदोष लागतात, की कोणाला बुडताची इस्टेट भेटली असेल, काही असेल, तुम्हाला त्यांची जी इस्टेट भेटलेली त्याचा जो काही भाग असेल किंवा काही गोष्टी असेल ते तुम्ही दान द्यायला पाहिजे. हे कोणाला दान द्यायचं, हे ब्राह्मणाला दान द्यायचं, कधी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार आम्ही ह्या मंदिरात जीव घालतो, त्या मंदिरात जीव घालतो, पण ब्राह्मणाला संकल्प करून त्यांना दान द्यावं. आणि सर्वपित्री अमावस्या दिवशी जर तुम्ही तर्पण केलं असेल, महिला पण तर्पण करू शकता, पुरुष पण तर्पण करू शकता. हे जे तिळाचं तर्पण आहे ते प्रत्येक अमावस्याला करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या अमावस्यापासून आपण करणार आहोत, पण कसं होतं पुढच्या अमावस्यापासून आपण वाटलं संध्याकाळी किंवा मग सकाळी तिळाचं तर्पण प्रत्येक जण करूया, म्हणजे तुमच्यासोबत माझं पण होईल. तिळाचं तर्पण करायचं, ज्यांना वडील असेल त्यांनी नाही करायचं. फक्त जे मंत्र असेल ते मंत्र म्हणू शकता, किंवा मग आपण तीळ आहे ते खाली सोडू शकता, किंवा फक्त आपण हिरण्यदान आहे त्या दिवशी ब्राह्मणाला हिरण्यदान द्यायचं आहे. अमावस्या आहे त्या दिवशी, लक्षात ठेवा. सर्व पित्री अमावस्या आहे त्या दिवशी ब्राह्मणाला घरी बोलवा, पाद्यपूजन करा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र जानवजोड असेल, दूध असेल, केळं असेल, फळं असेल, काही काही वस्त्रदान पण करता. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्रदान द्यावं. तुम्हाला जवळपास कोणी ब्राह्मण घेत नसेल, भेटत नसेल, मी माझा नंबर देईल, तुम्ही तुमचं नाव आणि गोत्र, दान दक्षिणा केल्यानंतर नाव आणि गोत्र मला पाठवावं. तुमचं जे दान दक्षिणा सिद्ध आहे ते संकल्प सोडून मी तुमच्या नावाने घेईन. सर्वपित्री अमावस्या दिवशी 12 वाजता कोणाला जर पितृतर्पण करायचं असेल, पिंडदान काही करायचं असेल तर आपण ऑनलाईन ऑफलाईन करतो. तुम्ही मला सांगू शकता, कारण त्या दिवशी ब्राह्मण नाही भेटत जास्त करून, त्या दिवशी सगळ्यांचं असतं. ब्राह्मणाच्या हातून संकल्प करून घ्यायचा आणि संकल्प सोडल्यानंतर तुम्ही जे दान दक्षिणा असेल ते माझा नंबर देईल खाली, त्या नंबरवर तुम्ही पाठवू शकता. तसंच आपण मला सापडलेले महादेव असेल, गाणगापूर असेल, तिथं आपण अन्नदान करत असतो, तिथं पण तुम्ही पितरांच्या नावाने अन्नदान करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. काही तुम्हाला जिथं करायचं तिथं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे जे आपण करतो, पिठापूर असेल तिथं पण आहे की अन्नदानाला महत्व आहे. आपण जे खाली दान देतो ते वरती पितरांना भेटत असतं, ही ते गंमत आहे. म्हणून वर्ष श्राद्ध झाल्यानंतर बघा, वर्ष श्राद्ध झाल्यानंतर आपण ज्या व्यक्तीला जे जे वस्तू लागतात, छत्री असेल, कॉट असेल, कपडे असेल, चप्पल असेल, बूट असेल, घड्याळ असेल, काही काही ठिकाणी देतात. एका ताईंनी दिलं होतं, सगळं देतं, पूर्ण सामान, वर्षभराचा जो किराणा असेल तो पण देतात. हे जे वरती आपण खाली जे काही गोष्टी देत असतो ते वरती लोकांना भेटत असतं. हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने त्या दिवशी पितृस्तुती, पितृअष्टक, कालभैरवाष्टक म्हणावं. हिरण्यदान संकल्प करून प्रत्येकाने करावं. महिला असेल, मुली असेल, सगळेजण करू शकता आपल्या पितरांसाठी. तुम्ही म्हणणार आम्हाला वडील आहे मग आम्ही काय करायचं, तुम्ही तुमच्या वडिला आजोबा असेल यांच्यासाठी, तुमच्या जे ज्ञात अज्ञात पितरासाठी सगळेजण करू शकता. दान करायला काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाने अवश्य त्या दिवशी करावं आणि प्रत्येकाने त्या दिवशी हवन पण करावं. पितृस्तुती असेल, पितृअष्टक असेल, नमन असेल, प्रत्येकाने म्हणावं. त्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्र, त्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं प्रत्येकाने. परत दुसऱ्या दिवशी आपण संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं आणि
आपण त्या दिवशी जर जमलं तर आपण जर व्यंकटेश स्तोत्र असेल, सिद्धगुंजिका स्तोत्र असेल, आपण संक्षिप्त भागवत असेल किंवा भागवत असेल, संक्षिप्त भागवत असेल, ते प्रत्येकाने वाचावं. सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांचा फोटो ठेवा, त्याला हार घाला, धूप दाखवा, दीप दाखवा, दिवसभर फोटो ठेवा, रात्रभर फोटो ठेवा आणि दुसऱ्या दिवशी फोटो काढायचा. दुसऱ्या दिवशी घटस्थापना होणार आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.